संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दिला जाणारा शंभू गौरव पुरस्कार आमदार कडू यांना शिवछत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, बाळासाहेब पासलकर, अक्षय कोंडे यांना देखील गौरवण्यात आले। मंत्रालय मनोरुग्णालय झाले आहे। प्रत्येक जण आपल्यातच गुंतलेला आहे। त्यांना मत देणारे सामान्य नागरिक रांगेत उभे राहणार आणि हे पैसे खाणारे खुर्चीत बसले आहेत। मंत्रालयात अनेक महत्त्वाच्या फाईल पुढे सरकत नाही। गरज लक्षात घेऊन काम केलं जात नाही। एक फाईल पुढे सरकण्यासाठी 6 महिने वर्षाचा कालावधी लागतो। त्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी आंदोलनाची परिभाषा बदलावी लागते। अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे। मी तर याच्या पूर्वी योगेश यांच्या सोबत होतो, मनोरुग्णालयात गेलो आणि त्यांनी किमान 700 मला वाटतं जे भीक मागतात, अक्राड विक्राड होते असे 700 लोकांना चक्क दुरुस्त करून टाकलं। होता काय आणि झाला काय अशा कार्यकर्त्याला मी भेटून आलोय। मी पाहतोय का एकंदरीत काम करताना आम्ही पाहतोय एका अवस्था जर पाहिली तर अतिशय विचित्र आणि विषमतेकडे नेणारी आहे। पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले का घटना जेव्हा प्रदान करू तेव्हा 60-62 वर्षानंतर या देशातली विषमता चालली जाईल आणि समता आणि बंधुता खऱ्या अर्थानं नांदणार। असं काही चित्र सध्या नाही आहे। अवस्था जर आपण पाहिली तर एका स्मार्ट सिटी अशा प्रकारचं धोरण आखतं आणि अर्ध्या महाराष्ट्रात पाणी भेटत नाही। कोणाला लाता मारावं समजत नाही। तुम्ही स्मार्ट सिटी आणण्याचं धोरण आखताय आणि दुसऱ्या इकडे अवघा महाराष्ट्र प्राथमिक गरज आहे ते पाणी सुद्धा भेटत नाही। एवढी मोठी विषमता एका इकडे वाढत असताना इकडे आत्महत्या दरवर्षी दर दिवशी सरासर आत्महत्या वाढत चालल्या आणि तिसरीकडे आम्ही पाहतोय दुसऱ्या इकडे 7वा वेतन आयोग द्यायला सरकार तयार आहे।